हॅलो, गुड मॉर्निंग. आणि सकाळचे वाजले आहेत 5. तर मी उठलेले आहे. तर आज मी बनवत आहे मटकीची उसळ. तर बघा, छानपैकी मोड आलेले आहेत मटकीला. 2 घेतलेले आहे मी स्वच्छ. आणि त्याच्यासाठी मी एक बटाटा कापलाय मोठा. आणि मी काही साल काढत नाही त्याचे. आणि बघा, कांदा आहे, लसूण आहे, टॅमॅटो आहे आणि अद्रक ठेचून घेतलेली आहे. आणि हा पण हिरव्या मिरचीचा ठेचा आहे. त्याच्यामध्ये पण लसूण, अद्रक, कोथिंबीर टाकलेली आहे. तर चला आपण सुरुवात करूया. तर आपण कढई ठेवली गरम करायला गॅसवरती. आपण तेल टाकून घेऊया. तर आपण अर्धा चम्मच जिरे टाकून घेऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. जिरं पण भाजलंय. आपण लसूण टाकून घेऊया. आपण कांदा टाकूया. तर आपण आता टोमॅटो टाकायला लागेल. आणि अद्रक पण टाकून घेऊया त्याच्यात. अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. अजून थोडंसं टाकते. आता आपण हळद टाकूया अर्धा चमचा. तर आपण धने पावडर टाकूया, छोटा चम्मच एक. आणि आपण घरी बनवलेला मसाला आहे तो टाकूया. एक चमचा टाकलेला आहे. आपण आता बटाटे टाकूया त्याच्यामध्ये. आता आपण मिसळ टाकून घेऊया. त्याच्या आधी मी थोडंसं टाकलेलं आहे बघा, एकदम अर्धा चमचाला पण कमी आहे. जो हिरवट ठेचा होता त्याचा सुगंध खूप छान येतो भाजीमध्ये.
कोथिंबीर पण आहे त्याच्यात वाटलेली. तर आता आपण उसळ टाकून घेऊया. बघा किती छान मोड आले मटकीच्या उसळीला. आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे, जास्त नाही, बटाटे शिजण्यासाठी. अर्धा ग्लास टाकणार आहे फक्त. आपण आता झाकण ठेवूया त्याच्यावरती आणि थोडंसं पाणी ठेवणार वरती, म्हणजे उसळ आपली खाली लागणार नाही. आणि मी फास्ट गॅसवरती ठेवलेली 2-3 मिनटं. तर चला बघूया 5-7 मिनटांनी बटाटा शिजेल. आपली मटकी बटाटा उसळ रेडी आहे. आणि आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. तर कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे बघा चपात्या पण बनवलेल्या आहेत. पातळ आणि एकदम स्मूथ मऊ आहेत. आता डब्यात ठेवणार आहे. बघा सर्व एकसारखेच आहेत. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.